विरारच्या विवांत हॉटेलमध्ये 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा वाटप प्रकरणानंतर तुळींज पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। विरारच्या विवांत हॉटेलमध्ये 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा वाटप प्रकरणानंतर तुळींज पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। परदेशी नागरिकाला हॉटेलमध्ये वास्तव्य असूनही त्याची माहिती न दिल्याबद्दल हॉटेल मालकावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मारहाण प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे। मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आदी प्रकरणात एकूण 55 जणांची नावे निष्पन्न करण्यात आली असून 30 जणांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत। मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवार 19 नोव्हेंबर रोजी विरारच्या विवांत हॉटेलमध्ये नोटा वाटप आरोपाचे नाट्य रंगले होते। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मतदारांना नोटांचे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून गोंधळ घातला होता। यावेळी तावडे यांना 4.5 तास डांबून ठेवण्यात आले होते। पैसे वाटप करून मतदारांना लाच देणे, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही 48 तासात मतदारसंघात बेकायदेशीर प्रवेश करून सभा घेणे, पत्रकार परिषद घेणे तसेच मारहाण करणे या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मंगळवारी तुळींज पोलिसांनी हॉटेल चालकावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे। हॉटेलच्या खोली क्रमांक 415 मध्ये अमेरिकन नागरिक वास्तव्यासाठी आला होता, मात्र त्याची माहिती सी अर्ज भरून स्थानिक पोलिसांना कळविण्यात आली आहे। या प्रकरणी विवांत हॉटेलचा व्यवस्थापक सोनू झा, वयवर्ष 26, चालक सुरेश शेट्टी आणि रत्नाकर शेट्टी यांच्या विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163(1)(2) अन्वये तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। मागील आठवड्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचाराचा कालावधी संपला असतानाही बेकायदेशीररित्या हॉटेल वापरण्यास दिल्याप्रकरणी हॉटेलचे चालक आणि मालक रत्नाकर महलिंगा शेट्टी, सुरेश महाबळ शेट्टी, ज्योती जाधव, हेमंत जाधव आणि अन्य भागीदारांविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजपचे नेते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बवियाचे कार्यकर्ते विवांत हॉटेलमध्ये शिरले होते। यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी मोहसिन शेख, हिदायत याकूब मेनन, विशाल जाधव आणि मुजाहिद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात एकूण 55 जणांची ओळख पटविण्यात आली आहे। त्यापैकी 30 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली।